कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 ब मधून माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही। त्यामुळे नाराज झालेल्या चव्हाण यांनी पत्नी स्नेहल यांना या प्रभागात अपक्ष उमेदवार म्हणून उतरवलंय। याबद्दलची माहिती राहुल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष आणि जनसुराज्य शक्ती पक्षाकडून आपल्याला ऑफर आली होती, पण आपण त्यांच्या प्रस्तावाला नकार दिला असंही चव्हाण यांनी सांगितलं। निवडणूक निकालानंतर जो पक्ष सत्तेवर येईल त्यांच्यासोबत आपण राहणार असल्याचं चव्हाण यांनी नमूद केलं। इचलकरंजीतील रोटरी क्लबच्या वतीनं दरवर्षी रोटरी ट्रेड फेअरचं आयोजन केलं जातं। त्यातून मिळणारं उत्पन्न ही संस्था सामाजिक कार्यासाठी वापरते। या वर्षीच्या ट्रेड फेअरमध्ये इलेक्ट्रिकल उपकरणं, गृहोपयोगी उत्पादनं, गारमेंट, मशिनरी, दुचाकी, वॉटर प्युरिफायर, ड्रेस मटेरियल, इमिटेशन ज्वेलरी, सोलर, ॲक्युप्रेशर आणि आयुर्वेदिक उत्पादनं, विविध मसाले यांचा समावेश आहे। दैनिक महासत्ताचे जाहिरात प्रतिनिधी चंद्रकांत मिठारी यांच्या हस्ते आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय घायतिडक, ट्रेड फेअरचे चेअरमन पंकज कोठारी, दैनिक महासत्ताचे दिलावर मोमीन, अजय काकडे यांच्या उपस्थितीत या ट्रेड फेअरचा शुभारंभ झाला। यावेळी पीरगोंडा पाटील, सुनील सातपुते, प्रकाश गौड, नेमिनाथ कोथळे, रोटरी एनएसच्या अध्यक्षा मेघा येळरुटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालय परिसरात असणाऱ्या हजरत पिराने पीर मेहबूब सुबहानी दर्ग्याचा उरूस पार पडला। पिराचा नाळवा या नावानं प्रसिद्ध असणाऱ्या या दर्ग्यात उरुसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले। दरवर्षी 2 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं इथला उरूस संपन्न होतो। मुख्य खादिम सुनील धनवडे आणि टीए बटालियनचे सुभेदार उत्तम नाईक, शिवाजीराव पाटील, वसंतराव पाटील, अनिल कारवे यांच्या हस्ते दर्ग्याला गलेफ प्रदान आणि गंधलेपन करण्यात आलं। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक अशी या दर्ग्याची ओळख आहे। यावेळी फारुख सय्यद, फैयाज आरब, सुजित धनवडे, समरजित धनवडे, अशोक शिंदे यांच्यासह भाविक उपस्थित होते। कोल्हापुरातील सायबर चौक परिसरात राहणाऱ्या अजय पाथरूट यांना दौलतनगरातील आकाश शिंदे या तरुणावर कोयता हल्ला केला होता। राजारामपुरी पोलिसांनी पाथरूटला अटक केल्यानंतर न्यायालयानं त्याची रवानगी कळंबा कारागृहात केली। दरम्यान अजय पाथरूटनं पूर्वी केलेल्या मारहाणीचा राग असल्यानं 31 डिसेंबर रोजी सकाळी कळंबा कारागृहातच अजय पाथरूटवर हल्ला झाला। कारागृहात असलेल्या आकाश माळी आणि निलेश माळी या दोघांनी हल्ला करून पाथरूटला जखमी केलं। जुना राजवाडा पोलिसांनी माळी बंधूंना नोटीस बजावली आहे। इचलकरंजीतील विक्रमनगर परिसरात राहणारे गजानन मुदगल यांचा गेल्या 15 वर्षांपासून मध्यवर्ती बस स्थानक परिसरात पे अँड पार्किंगचा व्यवसाय आहे। त्यांच्याकडे काम करणाऱ्या एका मुलाचा 1 महिन्याचा पगार थकीत होता। मुदगल यांनी त्याला 15 जानेवारी रोजी पगार देतो असं सांगितलं होतं, पण पगार मिळत नसल्याच्या रागातून त्या मुलानं आपल्या साथीदाराच्या मदतीनं गुरुवारी मध्यरात्री झोपेत असलेल्या मुदगल यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला। डोक्यात आणि तोंडावर वार झाल्यानं गंभीर जखमी झालेल्या मुदगल यांच्यावर कोल्हापुरातील CPR मध्ये उपचार सुरू आहेत। तर हल्लेखोर दोघा अल्पवयीन मुलांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलंय।